सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं, निसर्गाच्या झुळकीत डुलणारं आणि इतिहासाच्या आठवणींनी झगमगणारं रत्न म्हणजे राजधानी सातारा. ढगांच्या काठावर उभा असलेला, अभिमानाच्या तटबंदीत शौर्याच्या कहाण्या गुणगुणणारा योद्धा अजिंक्य तारा. सिंहगर्जना अजूनही गुंवत उभा असा प्रतापगड. शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष जोपासणारा तो जणू वीर पहारेकरीच. हिरवाईच्या दुलईत विसावलेलं, धुक्याच्या मिठीत हरवलेलं स्वर्गाचं नंदनवन म्हणजेच महाबळेश्वर. कृष्णातीरी प्रार्थना गुंफणारं वाईचं दक्षिण काशी मेनवली. गडगडाटात निसर्गाचं गीत गाणारा ठोसेघर धबधबा जणू धुक्याच्या मोत्यांनी सजलेला सम्राटच. सह्याद्रीच्या उंचीवरून उलगडणारा यवतेश्वर घाटातून डोळ्यात कोरला जाणारा साताऱ्याचा देखणा नजारा. आणि या साऱ्या सौंदर्याचा मुकुटमणी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज नॅचरल साईट म्हणून गौरवलेलं, हजारो रंगीबेरंगी फुलांनी सजलेलं निसर्गाचं जिवंत चित्र. याला प्रेमाने म्हणतात महाराष्ट्राचं स्वित्झर्लंड. सह्याद्रीच्या कुशीतलं हे सुवर्ण स्वप्न निसर्गाच्या शांततेचा आणि अद्वितीय सौंदर्याचा श्वास म्हणजेच आपलं साताऱ्याचं कास पठार. नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एक अशा धम्माल व्हिडिओमध्ये. थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल की आज आपण चाललेलो आहोत कास पठारला. मी आलेलो आहे माझ्या गावी साताऱ्याला आणि अचानक भयानक ठरलेला हा प्लॅन म्हणून आज आपण जात आहोत कास पठारला. बऱ्याच दिवसांपासून माझी इच्छा होती, मागच्या 2-3 वर्षांपासून मी प्लॅन करत होतो, बट कधी प्लॅन होत नव्हतं. ते बोलतात ना, सगळं अनप्लॅन असतं, तसंच काही झालं. रात्री अचानक भयानक प्लॅन ठरला. रात्रीच ऑनलाईन बुकिंग केली आणि सकाळी जायचं ठरलं. सो आज मी चाललो आहे कास पठारला. आणि कास पठारला वर्ल्ड हेरिटेज नॅचरल साईट म्हणून घोषित केलं आहे 2012मध्ये. सो मी आता साताऱ्यामध्ये माझ्या गावामध्ये, इथून कास पठार आहे 45 to 50 किलोमीटर्स. सो 1 ते 1.5 तास लागणार आहे. 11 ते 3च्या स्लॉटमध्ये माझी बुकिंग आहे आणि 9 वाजलेत. सो आता मी आहे माझ्या गावामध्ये, तुम्ही बघू शकतात, हे आहे माझं गाव. सो इथून मी आता आपल्या कारने ट्रॅव्हल करणार आहे. सो डायरेक्ट आता आपण भेटूया ऑन द वे. बाकीच्या काही डिटेल्स असतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पूर्ण माहिती दिली जाणार आहे या व्हिडिओमध्ये. सो एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे, सो कमेंट्स झाल्या पाहिजेत खूप. तो चलो निकलते अभी डायरेक्टली ऑन द वे. चलो लेट्स गो. सो आता आपण आलेलो आहोत यवतेश्वर पठारावरती. कास अजून लांब आहे, पण इथूनच फुलांचा बहर चालू झालेला आहे. ह्या साईडला तुम्ही बघू शकतात, ही जी फुलं आहेत पिवळ्या कलरची, ह्याला मिकी माऊसची फुलं असे बोलतात. आज दिवसभर ऊन असल्यामुळे थोडी कोमजली आहेत फुलं. पावसात ही फुलं अजून टवटवीत दिसतात. पूर्ण ह्या पठारावरती, अजून तर कास पठार लांब आहे, पण ह्या पठारावरती तुम्ही बघू शकतात पूर्ण पिवळी शाल पांघरलेली आहे मिकी माऊसच्या फुलांनी. अजून तर आपल्याला पुढे खूप फुले बघायची. सो बघू शकतात तुम्ही. मित्रो, फायनली आता आपण पोचलेलो आहे कास पठारच्या पार्किंगमध्ये. बॅक साईडला तुम्ही बघू शकतात, हे आहे कास पठारचं पार्किंग, जे की फ्री आहे. आतमध्ये एक लेफ्ट साईडला रोड जातो, त्या साईडला पार्किंग आहे.
आणि ह्या पार्किंगमध्येच तुम्ही स्वतःची गाडी पार्क करायची आहे, कारण पुढे जायला तुम्हाला गाड्या नाही आहेत. इथून त्यांच्या स्पेशली बस आहेत अशा, ज्या की त्यांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बस आहेत. या बसमधून तुम्हाला कास पठारला जायला भेटतं. सो आज क्राऊड खूप आहे, ऑड डे असलं तरी पण खूप क्राऊड आला आहे. आणि ह्याचे स्लॉट्स आहेत जे की सकाळी 7 ते 11, 11 ते 3 आणि 3 ते 6 यामध्ये तुम्ही बुक करू शकता. आता आपली बस आलेली आहे. आता आपण बसमधून कासच्या दिशेने जाणार आहोत. सो त्याकरता कासला भेटूया. इकडे गाईड वगैरे काय चालू असतील तर गाईड आपण अटेंड करणार आहे. इकडे इन्फॉर्मेशन देतात, कारण वेगवेगळ्या जातीची फुलं आहेत. सो जाऊयात आपण आता बसमध्ये. चलो. सो फायनली आपण पोचलेलो आहे कास पठारावरती. बॅक साईडला बघत असाल की गेट नंबर 1 आहे आणि इकडे मोठा बोर्ड लिहिलेला आहे कास पठार क्लास टॅटू, म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि ह्या साईडला मराठीमध्ये. आणि ह्या इकडे चेकपोस्ट आहे, परत एकदा तिकीट वगैरे चेक केली जाते. बॅक साईडला तुम्ही बघू शकता इकडे फुलांचा बहर देखील आलेला आहे पूर्ण. आणि ह्या साईडला आहे, बॅक साईडला इकडे आहे टॉयलेट आणि वॉशरूम्स. सो आपण आता एक गाईड हायर केला आहे जो की आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यांचे चार्जेस काय असेल ते तुम्हाला पुढे सांगतो. आणि ह्या इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे. मागे खूप गर्दी आहे, ऑड डे आहे तरी पण संडेला खूप गर्दी असणार. सो मोस्ट प्रोबॅबली ऑनलाईन बुकिंगच करून या, कारण ॲट अ टाईम एक सेशनला फक्त 1000 पीपल्सलाच एंट्री. सो आज पण खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन बुकिंग मस्ट करून. सो जाऊयात आता आपण आतमध्ये गाईड ड्रायव्हरला आपण. लेट्स गो. कास पठारावर तुमचे हार्दिक स्वागत. कास पठार हे वार्षिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले आणि मी गाईडचं काम करतो. माझं नाव आनंद बादापुरे आहे. बरोबर. हे कास पठार जे नुसतं खडक आहे, खडकावरती फुलं असतात, माती कमी असती आणि फुलांचं क्षेत्र म्हणजे 1800 हेक्टर आहे. फुलांचं क्षेत्र असं मोठं पठार मोठं आहे, पण फुलांचं क्षेत्र जे फुलं आहेत ते 1800 हेक्टरमध्येच येतं. जर आपण फिरायचं म्हटलं तर टोटल 4 गेट आहेत. 4 गेटनं तुम्ही कुठेही फिरू शकता. आता सध्या आपण आलोय तो गेट नंबर 1 आहे. हा 1 नंबर आहे, बरोबर. आणि 3 गेटनं अजून तुम्हाला 2-3 गेट बाकी आहेत बघायचे. तर मी गाईड करून झाल्यानंतर त्यानंतर तुम्ही 3 नंबर गेटला जाऊ शकता, 2 नंबर गेटला जाऊ शकता, 4 नंबर गेटला तुम्ही स्वतः जाऊन येऊ शकता फुलं बिलं बघून. आणि 4 नंबरला कुमुदिनी लेक म्हणून आहे. ते लेक कमळची फुलं असतात, कमळासारखी फुलं असतात, त्याला कुमुदिनी म्हणतात. ते तळ्यामध्ये असतात फुलं, ते मी तुम्ही जाऊन बघू शकता. बरोबर. हे बघा, ही आबाळी आहे. आबाळी सगळे 7ला उमलती, 12 वाजता बंद होती. 12 वाजता बंद होत आली ना की आबुलीमा उमलती. ही आबुलीमाचं फुल आहे बघा. हे बघा, हे ना, हे फुल आबुलीमा. हा, हे आबुलीमाचं आहे. आता ते बंद होत आलं की निलेमा उमलती. ही एका कुटुंबातली फुले आहेत, पण त्यांचा टाइम टेबल वेगळा आहे, बंद व्हायचा आणि उमलायचा. ओके. मग आता सध्या ही आभाळी बंद आता असेल, एकूण तुला तुमच्या नशिबात असलं एकूण असेल फुल, ते तुम्हाला दाखवीन मी. ओके. तिकडे सगळं नैसर्गिक कोणी लावलं नाही किंवा काय नाही, कोण खत टाकत नाही, काय नाही. खाली आपलं देखरेख आम्ही करतो एवढंच आहे. ते निसर्गच आहे. आता उद्या तुमचा जोरात पाऊस आला ना तर हा गौरी तेरडा आहे. बरोबर. हा गौरी तेरडा आहे. हा जास्त मोठा पाऊस पडला ना हे सगळं झडून जातं फुले. ओके. आणि ह्याचा सीझन जो आहे हा हेच सीझन आहे, सप्टेंबर ते ऑक्टोबर. हा, ह्या दरम्यान येते. ओके, ठीक आहे. सो तुम्ही बघू शकतात पूर्ण अशी ही. हा, हे बघा, हे धनगरपेठ आहे, सीतेचा अश्रू आहे, गौरी तेरडा आहे. हे व्हाईट कलर दिसते ना, हे व्हाईट कलर हे चवार आहे. रानहळद म्हणतात त्याला, चवार म्हणतात. त्याची फुलं गळलेत आहे. एकूण कुठेतरी फुलं राहिलं, पाऊस तिकडे खूप असतो ना, वारं पाऊस, त्यामध्ये फुलं लगेच झडून जातात त्याची. तेव्हा ही फुलं येतात ती.
पूर्ण आहे कास पठार. तो आता आपण पुढे जाऊया. या माझ्या मागे. सीतेचा अश्रू म्हणतात त्याला. जो पॉइंट जे आहे ना ते अश्रूचा पॉइंट आहे. व्हाईट कलर अश्रूचा. ज्या वेळेला रावणनं सीतेला पळून नेली ना त्या टायमामध्ये रडत असताना ते अश्रू जे पडलं ना ते तिथे पडलं बीचमध्ये बघा. ते अश्रूचा पॉइंट आहे. त्याला म्हणून त्याला सीता अश्रू नाव ठेवलेलं आहे. बरोबर. हे फुल येते बघा. सीता खाली कीटक पक्षी असतो खाली तळाला एकदम निसुरडे म्हणतात. ह्याच्यामध्ये तीन कलर असतात. व्हाईट कलर, ब्लू कलर आणि पर्पल कलर बी असतो ह्याच्यामध्ये. बरोबर. ह्याच्यात नर मादी असते. हा नर आहे बघा. नरला फुलं येत नाहीत, मादी येतेला फुलं येतात बघा. ओके. हा जो इथे आहे तो नर आहे. ओके. मेल आणि फिमेल. हे बघा. हे आबाळ आहे बघा. हे असतं ना आबाळी. सकाळ 7 ला बोलती 12 वाजता बंद होती आबाळी. त्यानंतर तुम्हाला आबुलीमा दाखवलं. बरोबर. आता हे निलिमा. हे निलिमा आहे ना फुल. हे दिसतं ना हे फुल निलिमाचं. हे आता उमललेलं आहे. हा. हे एका कुटुंबाची फुले पण त्याचा टाइम टेबल वेगळा आहे. बंद व्हायचा ना उमलायचा. मग तुम्हाला दोन्ही फुलं बघायला भेटली तर खाली आबाळी जरा बंद होत आली ना म्हणून ती काय भेटली नाही. ओके. हे 12 वाजता बंद होते. हा. 7 ला उमलती 12 वाजता बंद होतं. त्यानंतर हे आबुलीमा उमलती. या आबुली उमलती. त्यानंतर मग निलिमा उमलती. आता निलिमा उमलत चालली आहे. बरोबर. हे निलिमाचं फुल आहे. अच्छा. म्हणजे 3 सेशनला उघडतात. हा. वेगवेगळे फुल. सध्या हे बंद झाले. हा. बंद झालेले. आबुलीमा उमलत चालली आता. आबाळी खूप उमलेल आणि ही उमललेली आहे. नाही हे काय म्हणजे तेरडा आहे गौरीचा. हा वेगळा फुल आहे. ओके. हे आबाळ आहे. हे आबुलीमा तुम्हाला दाखवलं मगाशी ना तिथे एक फुल होते. बरोबर. आणि निलिमा आहे. हे निलिमाचं फुल आहे. बरोबर. हे गौरी तेरडा आहे. म्हणजे गौरीला वापरतो ना त्या ह्याच्यामध्ये ना 3 प्रकारची फुलं असतात. व्हाईट कलर बी येतो ह्याच्यामध्ये आणि पर्पल कलर येतो आणि हे 3 कलर असतात त्याच्यामध्ये. बघा. हे धनगर फेटा आहे. ह्याला धनगर फेटा म्हणतात. धनगर फेटा व्हाईट कलरचा आहे ना तो. त्याच्यामध्ये 100 बी असतात. त्या एका फुलामध्ये आहे ना गेंद आहे ना गेंद म्हणतात त्याला धनगर फेटा म्हणतात. दोन्ही म्हणतात. ते 100 बी असतात आतमध्ये. दिसते ना गोल गोल टोपली कारवी. हे त्याचं फुल आहे बघा एकच. पण ते 7 वर्षानंतर फुल येतं. गेल्या वर्षी फुल होतं एकदम पूर्ण पठार भरलं होतं गेल्या वर्षी. आता हे कधीतरी कुठेतरी एकूण असं दिसतं तुम्हाला पठारावरती. एकदम पुढे पठार 7 वर्षानंतर भरतं. टोटल चान्सेस कमी नाही. 7 वर्षानंतर म्हणजे 6व्या वर्षी पूर्ण पठार एकदम ब्ल्यू तुम्हाला दिसणार आहे. आता खाली एकूण असं फुल दिसणार तुम्हाला पठारावरती आधीमध्ये असं. हे बघा. इंडिका डोशारा इथे बघा. हा दिसतो ना इंडिका डोशा. इकडे खाण्यावाला फुल हे दिसतं ना हिरवा कलर. हे बघा. हा हिरवा कलरचा. हे हा काट्यासारखं. हा काट्यासारखं येतं ना ते इंडिका डोशारा म्हणतात. इकडे बसलं ना याच्यावरती असं पकडून धरतं ते. अच्छा. हा. त्याला असं बघा. हे बघा. हे फुल येतं असं त्याला. हे ना फुल उमलतं त्याला. हा बर्मानी इंडिका डोशारा बर्मानी गवती देऊ म्हणतात त्याला. हे अजून आलं नाही. हे याचं बाकी आहे अजून. बाकी सगळी फुलं आले तिथं. हे मांसाहारी फुले. नॉन व्हेजिटेरियन. हा. इकडे फक्त म्हणजे तेवढंच फुल आहे ते नॉन व्हेजिटेरियन. हो. ते किड्यांनाच खाऊन जगतं. हा जगतात. हे जे झाड आहे ना हे पॉयझनवर झाड आहे. हे जे पाला आहे ना पाला तुम्ही हाताला तोडला ना तर हात सुचतात असं. हे त्याला एप्रिलमध्ये असं फुल येतं बघा.
पिवळ्या कलरचं. ओके. हे बघा हे. आणि हे कोणी जर खाल्लं वगैरे तर ते दात हलणार मध्ये. दात पडून हा दात हलणार, पडणार ना, दात हलतात त्याने. हे पॉइझन वालं सगळं. ओके. म्हणजे हे पूर्ण पॉइझन वाले Poison. वेगवेगळे जाती आहेत, भरपूर जाती आहेत तिथं. आयुर्वेदिक बी आहेत, पॉइझन वाले बी आहेत. गेळा म्हणतात, गेळा. ही पहिले आमची लोक ना, हे फळ जे असतं तुम्हाला, फळ आहे बघा, हे बघा इथं फळ आहे, हे लिंबू सारखं. हा लिंबू सारखं आहे ना, ते फळ आहे. ते पाण्यामध्ये चेचलं ना, त्याचा फेस तयार होतो. फेस तयार ते मग कपडे वगैरे होतात, डोक्याला वगैरे लावते. ते म्हणजे हे आयुर्वेदिक झाड आहे. सो मित्र हो, आपण पाठी बघितलं ते झाड होतं एक पॉइझनस, आणि हे आहे आयुर्वेदिक. सो कास पठार हे असं पठार आहे की जिथे नैसर्गिकरित्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं, म्हणजे उपयोगाची पण झाडं आहेत, म्हणजे फुलं आहेत, झाडं आहेत, आणि दुरुपयोगाची पण आहेत. सो हे आहे ते उपयोगाचं, हे आहे आयुर्वेदिक. सो काका हे असे एप्रिल मध्ये त्याला फुल येतं बघा, हे गेळा म्हणतात त्याला, गेळा. ओके. सो हे फुलं एप्रिलच्या वगैरे महिन्यात येतात. त्यानंतर मग जेव्हा पठार फुलतं तेव्हा हे पूर्ण अशी फळं वगैरे दिसतात त्याला. हे 12 महिने असतं झाड. हा 12 महिने झाड असतं, मरत नाही काय नाही. आणि जे उपयोगी जे फुल जे आहे ना, त्याची मध तयार होती. ओके. माशा बसून ना ही मध तयार होती ह्या फुलांची. ओके. समजा टुपली कारवी त्याची फुलं, त्याची मध तयार होती माशा बसल्यानंतर. बरोबर. सो आता आपण पुढे जाऊयात. काकांनी आपल्याला खूप भारी इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि आपले एक नजीर आहे की सूर्य उगवून आलाय, कारण गेले 10 ते 15 दिवस इथे कडाक्याचा पाऊस होता. तो पाऊस असल्यामुळे इथे पूर्ण चिखल होतो, त्याच्यामुळे पूर्ण कास पठार एक्सप्लोर करायला भेटते. आणि कास पठार एवढं मोठं आहे ना की तुम्हाला एक दिवस पण कमी पडणार. पण आपण कव्हर करतो की जिकडे खरंच औषधी किंवा वेगवेगळ्या जातीची झाड आहे ना, हे आयुर्वेदिक झाड आहे. याला दुधी म्हणतात, दुधी. आणि मराठीमध्ये कनेर म्हणतात, कनेर झाड आहे. बरोबर. तर इथे आपल्या हाताला चोटबीट लागली असेल, चमकलं असलं, हे जे पान घ्यायचं, हे तोडायचं, ह्याच्या आतून चीक येतो. बरोबर. हा चीक आहे. बरोबर. या साईडला तुम्ही बघू शकता, हे बघा, हा चीक आहे. हा चीक इथे सांध्यावरती लावलं, दुखत झालं तिथे, आणि असं चोळलं ना, तर जरा फरक पडतो. हे आयुर्वेदिक झाड आहे ते. ओके. तो या कास पठारावरती वेगवेगळ्या प्रकारची खरंच आयुर्वेदिक झाडे जी की आपल्या शरीराला उपयोगाची आहेत. नाहीतर आजकालच्या जमान्यात तुम्ही बघू शकता की काही भेळमिसळ केलेलं आपण औषधं वापरतोय, केमिकल्स वगैरे वापरलेले. हे असे आयुर्वेदिक झाडे खरंच त्यावेळेशी लोक वापरत असतील. हे मशरूम आहे, हे झाडावरती, दुसऱ्या झाडावरती मशरूम. ओके. सो तुम्ही बघू शकता दुसऱ्या झाडावरती असतं ते. हे जांभूळ, हे जांभळाचं झाड आहे. जांभूळ असतात ना, ते जांभळाचं झाड आहे. तो मित्रांनो, दोन्ही साईडला पूर्ण सगळी झाडं वनस्पती आहेत. आणि आपण चाललोय, तो आहे हा मधून 3 नंबर गेटला. 3 नंबर गेटला आता आपण डायरेक्ट बाहेर पडणार आहे. पूर्ण असं जंगल वाईब्स येत आहेत. ट्रेक यावर्षी आपला एक पण झाला नाही, बट काहीतरी युनिकनेस ते बोलतात ना, अनप्लॅन्ड असतं, स्टार्टिंगला बोलत होतं. सो असं अनप्लॅन आपण कास पठार एक्सप्लोर केलंय. खूप रश आहे आणि इथून पुढे अजून गर्दी होणार आहे. हे शतावरी हे बी आयुर्वेदिकच आहे. अच्छा. ह्याचा उपयोग काय होतो? नाही, उपयोग ते म्हणजे ते गाय वगैरे ह्याला. अच्छा, म्हणजे प्राण्यांसाठी. प्राण्याने म्हणजे हे बाईला बी चालतं, बाईच्या जातील. अच्छा. ते म्हणजे एवढं आपण खुल्लं करू शकत नाही, असं आहे. सो हे बघा, हे निसरुडी. ह्याच्यात 3 कलर असते बघा. पर्पल कलर हा पर्पल आहे, व्हाईट आहे, ब्लू आहे. ह्याच्यामध्ये मेल फिमेल असते. तुम्हाला फिमेल. हा नर आहे, ती मादी. ओके. सो चला पुढे जाऊया. आता डायरेक्ट 3 नंबर गेटला बाहेर पडलो. हो मित्र हो, आपण कास पठारवरील गेट नंबर 1 आणि 3 मधील फुलं बघितलीत.
खूप मोठं कास पठार आहे, त्यामुळे एका दिवसात एक्सप्लोर नाही करू शकत. सो थोडीफार इन्फॉर्मेशन आपल्याला आधी काका देतील, मग आपण त्यांना काही प्रश्न विचारूयात. सो काका, तुम्ही थोडीफार माहिती द्या आपल्या सबस्क्रायबर्सला. कास पठार हे वार्षिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले आहे, बरोबर. तर हा जांभा दगड आहे, जांभा खडक म्हणतात त्याला. पूर्ण जांभ्या खडकावरती पूर्ण हे फुलं येतं, बरोबर. क्षेत्र त्याचं 1800 हेक्टर आहे, फुलांचं क्षेत्र 1800 हेक्टर आहे. असं पठार मोठं खूप आहे. या भागात पाऊस पडतो 1200 किलोमीटर. कारण आता सध्या आज पाऊस नाही, कंटिन्यू पाऊस असतो, कारण हे ऑलमोस्ट महाबळेश्वरच्या जवळच आहे. आणि समुद्रापासून उंची त्याची 1200 किलोमीटर उंची एवढी आहे कास पठारावरती. आणि दुर्मिळ फुलं म्हणली तर 375 प्रकारची फुलं आहेत. दुर्मिळ फुलं नाही, फुलं 375, आणि दुर्मिळ फुलं 47 प्रकारची दुर्मिळ फुलं आहेत. ओके, बरोबर. आणि प्रथम म्हणजे या पश्चिम घाटातच ही आढळते जातात. 48 फुलं किंवा 100 फुलं अशी आढळत जाते ह्या पश्चिम घाटामध्ये. सो हे जे आहे ते सातारा जिल्हा आणि महाराष्ट्र असं बोलू शकत नाही, पूर्ण भारताचं एक वर्ल्ड हेरिटेज नॅचरल साईट घोषित झालंय त्यामुळेच, कारण इकडे वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. सो काका, ह्याचा जो सीझन आहे तो कधी असतो, परत इकडे आल्यावरती आपण गाईड चार्जेस आणि अजून काही तुम्हाला जर सांगायचं असेल तर थोडंफार सांगा. नाही, गेल्या वर्षी गाईड चार्जेस म्हणजे 100 होता, आता ह्या समितीनं 200 रुपये गाईड चार्ज केलाय. ओके, मग गाईड्स कमी आहेत, गाईडची मागणी जास्त असते. गाईड असलं तर तुम्हाला इथली फुलांची किंवा दुर्मिळ फुलांची सगळी तुम्हाला माहिती देऊ शकतात. गाईड नसेल तर काही अर्थ नाही, नुसतं लोक येतात फिरतात जातात. दुर्मिळ फुलं जी आहेत ना ती त्यांना आम्ही सांगू शकतो, दाखवतो वगैरे त्यांना. सगळी लोकांना काहीच आयडिया नसल्यावर फोटो काढून जातात. आणि मगाशी काका बघितलं की इकडे प्लास्टिक वगैरे पडलेलं, सो यासाठी इथे फाईन वगैरे लावतात की नाही? फाईन लावतात की, फाईन भरपूर, त्याला 2000 रुपये फाईन आहे. कचरा पडला तरी गावला टाकला घावणार तरी, बरोबर. तर आमची लोक कमसे कम 8-10 लोक आहेत कचरा उचलायला नुसती. पण कसं त्याचा फिरात इकडून शास्त्र मोठं असल्यानंतर काही लोक फिरत गेले मागणं कोणतं टाकणार, ते कोणतं कचरा दिसणारच. पण लोक भरपूर आहेत आपल्या कचरा उचलायला नुसती. इथं काय कचरा करून आम्ही देत नाही किंवा काय नाही. सो मित्रांनो, तुम्ही जर नक्की कास पठारला कधी आलात तर ह्या काकांना नक्की कॉन्टॅक्ट करा. 1 तासाचे 200 रुपये चार्जेस घेतले जातात, बट ते आहे ते वर्थ इट आहे. आणि काकांचं नाव आहे आनंद बादापुरे. सो इकडे आल्यावरती तुम्ही आनंद बादापुरे या काकांना भेटायचं असं सांगा. आणि लगेच ते तिकडे चेकपोस्ट आहे जिकडे तुम्ही कास पठारची एंट्री करता, तिथून त्यांना कॉन्टॅक्ट केला जाईल. आणि ते कुठेही असतील गेट नंबरला, सो त्या गेटला ते येतील आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काका सांगतील. जर इकडे आला तर त्यांना कॉन्टॅक्ट करायला 9552224503. ओके, सो ह्या काकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कास पठारावरती आल्यावरती नक्की गाईड ची सेवा करा. कारण जो इकडच्या लोकांचा जो रोजगार आहे, सो कास पठारावरती इकडे जो सीझन असतो ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, जास्त असतं नोव्हेंबर, सो 4 महिन्याच्या सीझन मध्येच इकडच्या लोकांना तो रोजगार अवेलेबल आहे. कारण मोस्टली इथे प्रामुख्याने शेती आणि बाकीचे लोक नोकरदार वर्ग आहे. सो ह्यामुळे आल्यावरती गाईड घ्या. आणि गाईड का घ्या, सो इकडे तुम्हाला जी फुलांची माहिती आहे, आपल्याला काय माहित नसतं, ऑनलाईन बघून भेटतं, बट इकडचे जे लोकल स्थानिक लोक आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला ही माहिती बघायला भेटेल आणि फुलांची युनिकनेस देखील समजेल. आता ती जी झाड होती आयुर्वेदिक किंवा ते पॉयझनस झाड होतं मगाशी बघितल्याप्रमाणे, ते आपल्याला काय माहित नव्हतं, आपण आलो असतो आणि बघून गेलो असतो. सो नक्की ह्या काकांना कॉन्टॅक्ट करा आणि कास पठारला आल्यावरती गाईड घ्या. सो काका, थँक्यू, तुम्ही आम्हाला इन्फॉर्मेशन दिलीत. सो आपले जे सबस्क्रायबर असतील ते नक्की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तुमचा नंबर तर तुम्ही सांगितलाय, मी डिस्प्लेवरती देईलच. सो धन्यवाद, तुम्ही खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली. परत भेटूया आपण कधी आलो तर या कास पठारला. चलो, थँक्यू. ओके, आपलं कास पठार एक्सप्लोर करून झालेलं आहे. गाईड काकांनी जी आपल्याला माहिती दिली ती खूप इम्पॉर्टंट होती आणि काही युनिकनेस गोष्टी बघायला भेटल्या आपल्याला. कास पठार खूप मोठं आहे, एवढा टाईम नाही आपल्याला एक्सप्लोर करायला, बट आपण खूप काही युनिकनेस एक्सप्लोअर केला आहे. आणि हा बॅक साईडचा जो रोड जातो तो जातो कुमुदिनी तलाव, जो की कास तलावाचा मेन आहे. तिकडे आता थोड्या प्रमाणात जी कमळाची फुलं आहेत ती उगवली आहेत. तिथून 2 किलोमीटरवरती खूप लांब आहे आणि आज ऊन आहे, सो आम्हाला लेट पण झाला आहे खूप. आपलं मेन उद्दिष्ट होतं ते कास पठार एक्सप्लोअर करायचं होतं आणि फुलांची युनिकता बघायची होती. सो आता आपण जाणार आहोत कास लेककडे.
जो की आपण पहिले जाणार आहोत आपला गेट नंबर 1 कडे. तिथून आपल्याला ती बस आहे मगाशी आली ती घ्यायची. तिथून आपली 4 व्हीलरची ते पार्क केली तिकडे जायचं आणि तिथून बॅक साईडमधून कास लेककडे जाणार आहोत. अजून काय युनिकनेस गोष्टी बघायला भेटल्या तर आपण बघूयाच. सो जाऊयात आपण त्या साईडला. चलो. तो मित्र हो, कास पठार बघून झाल्यानंतर आता आपण आलेलो आहे कास लेक जवळ. बॅक साईडला जी तुम्हाला तटबंदी दिसते ना ती आहे कास लेकची. आणि कास लेकचं पाणी सातारा शहराला जे जातं ते या पायऱ्यां थ्रू जातं. एक युनिक कल्पना अशी सुचवली गेली आणि या ज्या पायऱ्या आहेत त्या बनवल्या गेल्या. जे पाणी ओव्हरफ्लो होऊन बाहेर येतं तलावातून ते या स्टेपद्वारे पूर्ण सातारा शहरात जातं. बॅक साईडला तुम्ही बघू शकता तो जो रोड दिसत आहे गाड्या येत आहेत तो आहे कास पठारावरून बामणोली महाबळेश्वरला जाण्याचा रोड. आम्ही त्या साईडूनच आलो आहे आणि बॅक साईडून हा जो रोड जाणार आहे तो महाबळेश्वर आहे. आणि पर्यटक आनंद घेत आहेत मस्त बसून. आज गर्दी नाही आहे ऑड डे असल्यामुळे. तो मी देखील जाणार आहे खाली पाण्यामध्ये. तर बघू शकता बाजूला पूर्ण असा सह्याद्री ही रेंज आहे. तो जाऊयात आपण. चलो. सो मित्रांनो, कासचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. अचानक भयानक ठरलेला हा प्लॅन होता आणि त्यामुळेच एवढा काही खास सिनेमॅटिक शॉट्स घेऊ शकलो नाही. गर्दी पण खूप होती त्याच्यामुळे. बट इथून पुढे आपले असेच व्हिडिओ येत राहतील. सो तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की खाली कमेंटमध्ये मला सांगा. सो मला अजून मोटिवेशन भेटेल पुढच्या व्हिडिओज बनवायला. सो पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन अशा एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.